मी डॉक्टर राजेश इंगोले, इंडियन मेडिकल असोसिएशन महाराष्ट्र राज्याचा सांस्कृतिक समितीचा अध्यक्ष, राज्य पदाधिकारी आहे। गेल्या काही दिवसापासून मराठवाड्यामध्ये महाराष्ट्रामध्ये अतिवृष्टी होत आहे। या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालेले आहे, शेतीचे अपरिमित असे नुकसान झालेले आहे आणि सर्वत्र आपण पाहिलेलं आहे की पावसामुळे हाहाकार माजलेला आहे। आणि आता या मुसळधार पावसामुळे आणि इथून पुढे उद्भवणाऱ्या वातावरणामुळे वेगवेगळ्या मला असं वाटतं की रोगराई पसरण्याचा धोका जास्त प्रमाणात इथून पुढे उत्पन्न झालेला आहे। व्हायरल इन्फेक्शन्स आता वाढण्याची शक्यता आहे, कारण आता पाऊस संपल्यानंतर जे काही चिखल होईल, घाण होईल, त्याच्यामुळे संसर्गजन्य रोगांचं प्रमाण इथून पुढे वाढणार आहे। आणि आज आपण पाहतो की या पूरग्रस्तांच्या मदतीसाठी अनेक जण येत आहेत। इंडियन मेडिकल असोसिएशन महाराष्ट्र राज्य हे सुद्धा या पूरग्रस्तांचे अश्रू पुसण्यासाठी आपली वैद्यकीय सेवेची मदत त्यांना करणार आहेत। इंडियन मेडिकल असोसिएशनचे मराठवाड्यातले जेवढे काही डॉक्टर्स असतील, आमचे पदाधिकारी असतील आणि प्रत्येक स्थानिक शाखा असतील, या जिथल्या तिथं जे काही पूरग्रस्त असतील त्यांना आपल्या वैद्यकीय सेवेद्वारे मदत करणार आहेत। तरी सर्व पूरग्रस्त ज्यांना आपल्या कुणाला वैद्यकीय समस्या असतील त्यांनी आपल्या स्थानिक तिथल्या इंडियन मेडिकल असोसिएशनच्या अध्यक्ष पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधावा किंवा 9403775555 या नंबरवर फोन करावा आणि त्यांना होणारा त्रास, त्यांचं गाव, तालुका आणि मोबाईल नंबर हे व्हॉट्सअप करावं। लगोलग त्यांना 5 ते 10 मिनिटाच्या आत तिथं योग्य ते वैद्यकीय मार्गदर्शन, कुणाला भेटायचे, कोणत्या दवाखान्यात जायचंय याविषयी योग्य तो सल्ला दिला जाईल। इंडियन मेडिकल असोसिएशन ही सर्वसामान्य जनतेच्या आरोग्यासाठी लढणारी संघटना आहे, सर्वसामान्य जनतेचं हित साधणारी संघटना आहे आणि या संघटनेद्वारे सर्वसामान्य जनतेच्या आरोग्याचं रक्षण करणं हे आपलं कर्तव्य मानते इंडियन मेडिकल असोसिएशन। आणि याच कर्तव्याचा भाग म्हणून या पूरग्रस्त भागांमध्ये आरोग्य सेवा आणि सुविधा पुरवण्यासाठी इंडियन मेडिकल असोसिएशन हे पाऊल उचलत आहे। त्याच पद्धतीनं आज आपण पाहतो आहोत की नद्या नाल्यांना पूर आलेला आहे, या पुराचं पाणी शेतीमध्ये गेलेलं आहे, या पुराचं पाणी गावामध्ये गेलेलं आहे, अनेकांचे रोजगार बुडलेले आहेत, शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे परिमित असं। आणि या नुकसानीमुळे मला असं वाटतं की शेतकरी सुद्धा सध्या दुःखी आहे, सर्वसामान्य जनता दुःखी आहे आणि या दुःखामध्ये मानसिक ताणतणाव सुद्धा होत आहेत। आणि मला असं वाटतं की या मानसिक ताणतणावाला सामोरे जाण्यासाठी आम्ही एक टोल फ्री नंबर उपलब्ध करून देतोय 14416। या मानसिक ताणतणावाला कसं सामोरं जायचं, समुपदेशन कसं करायचं, अनेक जणांच्या मनामध्ये आत्महत्येचे विचार येत असतात। तर माझं असं आव्हान आहे सर्वसामान्य जनतेला, बळीराजाला, की असे जर विचार तुमच्या मनामध्ये वारंवार येत असतील तर कृपया तुम्ही या टोल फ्री नंबरवर संपर्क साधावा आणि या टोल फ्री नंबरवर संपर्क साधावा। तसंच तुमच्या मित्रपरिवाराशी किंवा तुमच्या हितचिंतकाशी, तुमच्या नातेवाईकांशी याच्या बाबतीत सविस्तर अशी मोकळी चर्चा करा, जेणेकरून तुमच्या मनाचा जो कोंडमारा झाला असेल तो कमी होईल। आणि या दिलेल्या टोल फ्री नंबरवर तुम्ही फोन करू शकता। धन्यवाद।